बातमी राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भातली आहे। महाराष्ट्र दौऱ्यावर राहुल गांधी येणार आहेत। 22 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर ते येणार आहेत आणि पुणे इथं विद्यार्थ्यांशी राहुल गांधी हे संवाद सुद्धा साधणार आहेत। काँग्रेसच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाअंतर्गत राहुल गांधी हे पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर एका आठवड्यामध्ये नाशिकमध्ये सुद्धा जिल्हाध्यक्षांच्या शिबिराला राहुल गांधींची उपस्थिती असेल। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। संदीप, राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत आणि महाराष्ट्राच्याकडे अगदी बारकाईने लक्ष द्यायला राहुल गांधींनी सुरुवात केली आहे असं या दौऱ्याच्या निमित्तानं म्हणता येईल। प्रामुख्याने नीटचा घोटाळा जेव्हा समोर आला त्यानंतर छात्रों की गूंज हा कार्यक्रम राहुल गांधी केलेला आहे। हा चौथा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होणार आहे। प्रामुख्याने यापूर्वीचा विचार करायला गेलं तर प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये पहिला कार्यक्रम पार पडलेला होता। त्यानंतर कोटा राजस्थानमध्ये पार पडला होता। कोटा फॉर्म्युला शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नाव प्रसिद्ध आहे आपल्याला माहित आहे। आणि तिसरी जी जागा होती ती उत्तराखंड मधल्या डेहराडून मध्ये हा त्यांनी कार्यक्रम घेतला होता। आणि चौथा कार्यक्रम जो आहे तो आता महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये होतोय। शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याला ओळखलं जाते आणि खरं तर छात्रों की गूंज हा कार्यक्रम 1 ऑगस्टलाच होणार होता। छात्रों की गूंज हा कार्यक्रम 1 ऑगस्टलाच होणार होता। मात्र त्याच वेळेला देशाचे गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर होते, त्यामुळे कार्यक्रम हा पुढे ढकलण्यात आलेला होता। आणि महत्त्वाचं म्हणजे 22 तारखेला हा जो कार्यक्रम होणार आहे त्या दिवशी शनिवार आहे, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांशी एकाच वेळेला राहुल गांधी हे खरं तर संवाद साधत असतात। त्या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन पद्धतीने देखील इतर जिल्ह्यातले विद्यार्थी सहभागी होत असतात। त्यामुळे पुण्यातल्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात राहुल गांधी नेमकं काय बोलतात हे बघावं लागेल, कारण नीट परीक्षेचा जो घोटाळा झालेला होता किंवा टीईटी परीक्षेचा घोटाळा झालेला होता त्यामधलं प्रामुख्यानं महाराष्ट्र कनेक्शन हे समोर आलेलं होतं। त्यामुळे टीईटी परीक्षा असेल किंवा नीट परीक्षा असेल त्यानंतर पुण्यातल्या विद्यार्थ्यांशी राहुल गांधी हे संवाद साधणार आहेत 22 ऑगस्टला। त्यामुळे राज्य सरकारवर त्यामार्फत त्या कार्यक्रमाद्वारे राहुल गांधी हे टीका करू शकतात, त्याचबरोबर सगळ्या सिस्टीमच्या विरोधात देखील टीका करू शकतात। मात्र महत्वाचं हेच आहे की नागपूर की पुणे या दोन्हीपैकी निवडायचं होतं। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्याबाबतची चाचपणी देखील चालू होती, पण शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख असल्या अखेर पुण्याची निवड जी आहे ती करण्यात आली आहे। त्यामुळे 22 तारखेला छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे हजारो विद्यार्थ्यांशी थेट पुण्यात येऊन संवाद साधणार आहेत। आणि दुसरं महत्वाचं अपडेट 2 सप्टेंबरला 22 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीमध्ये नाशिकमध्ये एक शिबिर देखील होणार आहे। त्या शिबिराच्या वेळेला देखील 2 सप्टेंबरला राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे 15 दिवसांमध्ये 2 वेळा राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतील। स्नेहा, धन्यवाद संदीप या सगळ्या अपडेट्सबद्दल। तर 22 ऑगस्टला राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आणि विशेषतः पुण्यात नाशिकमध्ये ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत।